आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, washing machines, semi and fully automatic, batteries and inverters, water purifiers, atta chakki, air conditioners, air coolers, LED televisions, deep freezers, PG coolers, and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते. Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर. भिवंडी तालुका में भाजपा युवा मोर्चा ठाणे ग्रामीण के जिला उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगड़ी और उनके चचेरे भाई तेजस तांगड़ी के कार्यालय के बाहर ही धारदार हथियार से हत्या कर दी गई। घटना सोमवार रात करीब 11 बजे की है, जब दोनों अपने कार्यालय से घर जाने के लिए निकले थे। तभी 4 से 5 अज्ञात हमलावरों ने अचानक हमला कर दोनों की मौके पर ही हत्या कर दी। जानकारी मिलते ही भिवंडी तालुका पुलिस मौके पर पहुंची और पंचनामा कर शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा। पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। प्राथमिक जांच में यह मामला प्रॉपर्टी से जुड़े विवाद का बताया जा रहा है। हालांकि गिरफ्तारी के बाद ही असली वजह सामने आएगी। इस घटना से भाजपा कार्यकर्ताओं में आक्रोश है और क्षेत्र में तनाव का माहौल है। स्थिति को देखते हुए पुलिस ने सुरक्षा बढ़ा दी है। इलाके को छावनी में तब्दील कर दिया गया है और चप्पे चप्पे पर पुलिसकर्मी तैनात कर दिए गए हैं। आपले विद्यमान खासदार बाळासाहेब यांनी तुमचं नाव काय आणि काय सांगाल, पूर्ण प्रकरण काय आहे? प्रकरण रात्री 8 वाजता मी भिवंडीवरनं घरी आलो. घरून मी जेवण करून झोपलो. त्याच्यानंतर आमच्याच गावातील धीरज रोहिदास तांगडी हा घरी आला आणि बोलायला लागला की प्रफुल्ल शेठला सुरा आणि तलवारीने मारायला लावला ऑफिस जवळ. तसाच मी त्यांच्या गाडीत बसून गेलो. गाडीत बसून गेल्याच्या नंतर समोर ऑफिसच्या समोर माझ्या भावाच्या गाडीच्या बाजूला तेजस मिन्नाथ तांगडी हा पडला होता. मी त्याला हलवून बघितलं, त्याची काय हालचाल दिसली नाही. नंतर मी माझ्या भावाला शोधायला गेलो. तो भाऊ माझा योगेश मुकुंद तांगडी याच्या घराच्या शेजारी रस्त्याच्या पलीकडे बाजूला गवतात पडलेला होता. त्याच्यानंतर त्याला आम्ही त्याचे नातेवाईक मित्र यांच्या बरोबर घेऊन आपल्या स्पेक्ट्रम हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलंय. याच्यावर माझ्या भावावर गावातील दुश्मनी आणि व्यावसायिक वाद यांच्यावर मी भिवंडी तालुका पोलीस स्टेशनला 11 जणांविरुद्ध संशयित नावं दिलेत. तर 1 नंबर विकी भरत म्हात्रे, कल्पेश रामदास वैती, अजय सुरेश तांगडी, महेंद्र नामदेव तांगडी, दयानंद नामदेव तांगडी, सुनील सुभाष भोईर, विजय एकनाथ मुकादम, रवींद्र एकनाथ मुकादम आणि पूर्व वैनमधून जितेश मधुसूदन गवली हा सुद्धा या कटात सामील आहे. या सर्वांनी मिळून माझ्या भावाला जीवे ठार मारलेला आहे. काय कशावरून वाद होतो? व्यावसायिक वर्चस्व त्यांना माझा भाऊ खूपच होता. कारण माझा भाऊ एक 4 गावामध्ये प्रतिष्ठित उद्योजक होता. ते त्यांना दिसत खूपच होतं त्यांच्या डोळ्यात. आणि त्याच्यामध्ये सुनील भोईर, विजय एकनाथ मुकादम, रवींद्र एकनाथ मुकादम हे संगनमत करून विकी भरत म्हात्रे यांच्याबरोबर आणि जितेश मधुसूदन गवली
यांनी सर्वांनी मिळून संघटना करून माझ्या भावाला जीवे ठार मारलेला आहे. या आधी देखील माझ्या भावावर फायर केली होती. आमची न्यायाची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी. त्याच्यामध्ये आज सुद्धा जितेश मधुसूदन गवलीचा व्हॉट्सअप चॅटवर गावच्या मोबाईल ऍक्टिव्ह आहे. त्याचं आज आतापर्यंत 5 मिनिटं अगोदर त्याचं मोबाईल लोकेशन ऍक्टिव्ह आहे. ग्रुपवर चॅट करतोय, मेसेजेस बघतोय. जितेश मधुसूदन गवली, पोलिसांना त्यांचा नंबर दिलेला आहे. आमची मागणी आहे, आमच्या भावाची ज्या काल जिथून रात्री 11 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत फुटेज सर्व पोलिसांनी जमा केलेली, त्याची आम्हाला ओरिजिनल प्रत आमच्याकडे द्यावी. आणि विकी भरत म्हात्रे हा गुन्हेगार, सराईत गुन्हेगार आहे. वालीव पोलीस स्टेशन, भिवंडी तालुका पोलीस स्टेशन, अशा अनेक गुन्हे आहे. आणि मोक्याचा आरोपी आपल्या पोलीस स्टेशन मधून त्याला मोक्याचा प्रस्ताव गेलेला आहे. आता तात्काळ त्याला अटक करावी ही आमची मागणी आहे. आता डिसिजन काय तुमचा मृतदेह? जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेऊन जाणार नाही. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. ओके, डन.